या वेळेला काय झालं काय माझं मलाच कळलं नाही। मंडळी नमस्कार, प्रायमनुजच्या टिकल ते पॉलिटिकल या विशेष शो मध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, राज्याच्या राजकारणात एकेकाळी वजनदार व्यक्तिमत्व म्हणून माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांकडे पाहिलं जायचं, पण आता राज्यात थोडं का होईना स्वतःचं वजन कमी झाल्याची कबुली दस्तूर खुद्द वळसे पाटलांनीच एका कार्यक्रमात दिली आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे आज एका कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते। विशेष म्हणजे राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच वळसेंनी स्वतःबद्दल असं वक्तव्य केलंय। नेमकं आत्ताच हे वक्तव्य करण्यामागे नेमकं काय कारण असावं? वळसेंना राजकारणातील घटलेलं वजन वाढवायचं आहे का आणि त्यासाठी त्यांना पुन्हा मंत्रिपद हवंय का, अशी चर्चा या निमित्ताने रंगण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतरही मंत्रिपदी वर्णी लागलेल्या दिलीप वळसेंचा 2024च्या विधानसभेत 1500 मतांनी निसटता विजय झाला होता। परिणामी महायुतीच्या सत्तेत त्यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आलं होतं। अशा परिस्थितीत मग कोणत्या तोंडाने मंत्रिपद मागू, असं निकालानंतर वळसेंनी समर्थकांसमोर जाहीर वक्तव्य केलं होतं। आणि आता राज्यातील महायुती सरकारची वर्षपूर्ती झाली आणि माझं राज्यातील वजन कमी झाल्याची कबुली वळसे पाटलांनी दिली आहे। आता वळसेंनी हे टायमिंग का साधलं असावं, याचं उत्तर आता ते स्वतःच देऊ शकतील। शिवाय यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनाही वळसे पाटलांनी टार्गेट केल्याचं पाहायला मिळाले। पाहूयात नेमकं काय म्हणाले तर वळसे पाटील या बाईटमधून। या वेळेला काय झालं काय माझं मलाच कळलं नाही। आणि मग म्हणजे जास्त नाही पण थोडं वजन माझं राज्यात कमी झालं। तुम्ही सांगितलं 50 कोटी रुपये दिले, नवीन काही कामं तुम्ही आता सांगितली, आणि मग मला जसं निवडून दिलं तुम्ही तसं तुम्ही अमोल कोल्हेने निवडून दिलं होतं। त्यांनी बरीच कामं केली असतील गावात, आणि 1 रुपयाचं काम नाही केलं। तरी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी दुमाला मधून आढळरावच्या पेक्षा त्यांना तुम्ही 291 मतं जास्त दिली। ज्याने काम नाही केलं त्याला आपण पाठिंबा दिला। आढळराव काम करत होते, तुमच्यात येत होते, बसत होते, त्यांचा पराभव झाला। पण आज दिल्लीच्या स्तरावर, पार्लमेंटच्या स्तरावर, केंद्र सरकारमध्ये जे प्रश्न आपल्याला सोडवायचे